तुम्ही कधी आप्पे पात्रात स्वीटकॉर्न घालून एक भन्नाट नाश्त्याचा प्रकार करून पाहिलात का? एकदा जर का ही रेसिपी करून पाहिलीत तर पुन्हा पुन्हा असाच नाश्ता बनवाल. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वीटकॉर्नपासून बनणारे अतिशय पौष्टिक, झटपट आणि चविष्ट आप्पे. पावसाळा सुरू झाला की बाजारात ताजे स्वीटकॉर्न भरपूर मिळतात. अशा वेळी हा वेगळा आणि हेल्दी नाश्ता एकदा नक्की करून बघा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी स्वीटकॉर्न घेतले आहेत. आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर बघा, या पद्धतीने सुंदर पेस्ट तयार झाली आहे. आता खलबत्त्यात हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे घेऊन ओबडधोबड चेचून घेऊया. मिक्सरमध्ये फिरवले तरी चालते, पण खलबत्त्यात चेचल्यामुळे त्याचा सुगंध आणि चव वेगळीच लागते. त्यामुळे शक्य असेल तर ही पद्धत नक्की वापरा. तर बघा, अशा पद्धतीने हे वाटण तयार झाले आहे. आता एका बाउलमध्ये स्वीटकॉर्नची पेस्ट घेऊया. आता ही सर्व पेस्ट मी मिक्सरमधून काढून घेते. आता त्यामध्ये तयार केलेले मिरची, आलं आणि लसूणचे वाटण घालूया. यानंतर लाल तिखट किंवा आवडत असेल तर चिली फ्लेक्स घाला. आता अर्धा चमचा धणे जिरे पावडर, पाव चमचा चाट मसाला, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता 2 चमचे तांदळाचे पीठ घालूया आणि अर्धी वाटी रवा घालूया. आता यावर थोडासा लिंबाचा रस पिळूया. मी 2 चमचे दही देखील घातले आहे. माझ्याकडे दही कमी होते म्हणून मी थोडा लिंबाचा रस वापरला आहे. आता यामध्ये थोडे अख्खे स्वीटकॉर्नचे दाणे घालूया. यामुळे प्रत्येक घासात कॉर्नचा गोडसर स्वाद आणि छान टेक्स्चर मिळतो. भरपूर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तर बघा, रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे हे मिश्रण घट्ट झाले आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालायचे आणि मध्यम घट्ट असे मिश्रण तयार करायचे. या पद्धतीने आपले मिश्रण तयार झाले. आता झाकण ठेवून हे मिश्रण 10 मिनिटे बाजूला ठेवूया. तर बघा, 10 मिनिटानंतर मिश्रण छान फुलले आहे. आता यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि मिश्रण हलक्या हाताने एकत्र करायचं. आता आप्पे पात्राला थोडं थोडं तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर यामध्ये हे सर्व मिश्रण भरून घेऊया. स्वीटकॉर्नमध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, अँटीऑक्सिडंट आणि ऊर्जा देणारे पोषक घटक भरपूर असतात. त्यामुळे हा नाश्ता लहान मुलांच्या टिफिनसाठी, मोठ्यांच्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. रोज रोज तेच तेच पोहे, उपमा किंवा शिरा करण्यापेक्षा कधीतरी असा पौष्टिक आणि चविष्ट प्रकार नक्की करून बघा. तर या पद्धतीने माझे सर्व मिश्रण भरून झाले आहे. आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण 10 मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हे आप्पे पात्र आवडले असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की तिथून घेऊ शकता. तर बघा, 10 मिनिटानंतर आप्पे किती छान टम्म फुगले आहेत. आता हे हलक्या हाताने पलटवून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आप्पे नेहमी मध्यम आचेवर भाजल्यास बाहेरून सुंदर, कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ राहतात. याआधीही मी तुमच्यासोबत अनेक प्रकारचे आप्पे शेअर केले आहेत आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिलात. ही स्वीटकॉर्न आप्प्याची रेसिपीही तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर बघा, मी दुसऱ्या बाजूनेही हे सर्व आप्पे पलटून घेते. दुसऱ्या बाजूचेही छान भाजून झाले आहे. आता तुम्हाला यातील एक आप्पे काढून दाखवते. बाहेरून अगदी छान क्रिस्पी आणि आतून मऊ, स्पॉन्जी आणि रसाळ होतो. मंडळी, दिसायलाही किती आकर्षक आणि खायला तर अजूनच अप्रतिम.
एकदा ही रेसिपी करून पाहिलीत की पुन्हा पुन्हा बनवाल. स्वीटकॉर्नचा सीझन आहे, तोपर्यंत हा हेल्दी नाश्ता नक्की करून बघा. आता यातील एक आप्पे मी मोडून दाखवते. तर बघा, आतून किती मऊ आणि बाहेरून किती सुंदर कुरकुरीत झाला आहे. हे तुम्हालाही दिसत असेलच. खूप छान टेस्टी तयार होतो. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एका सोप्या, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.